तर आज चक्की बनवताना एक खूप मोठी चूक झालेली आहे। हे प्रभु हे हरि राम कृष्ण जगन्नाथ प्रेमानंद, ये क्या हुआ। सो हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल। तर आज आपण बनवणार आहोत शेंगदाण्याची चक्की। आणि तुम्हाला शेंगदाण्याची चक्की आवडते का हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा। तर शेंगदाण्याची चक्की बनवण्यासाठी मी इथे सर्वप्रथम 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते एका कढईमध्ये घातलेले आहेत भाजण्यासाठी। तर आपण सर्वप्रथम 1 वाटी शेंगदाणे भाजून घेऊया। आणि 1 वाटी शेंगदाण्यासाठी 1 वाटी गूळ पुरेसा असतो, त्यामुळे नंतर मी 1 वाटी गूळही घेणार आहे। तर आता इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊया। आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आणि शेंगदाणे अशा प्रकारे भाजायचे जेणेकरून त्या शेंगदाण्याचे सर्व टलपार निघेल। अशा प्रकारे इथे शेंगदाणे भाजून घ्यायची। तुम्ही पाहू शकता आता शेंगदाण्याचे टलपार निघत नाही, त्यामुळे मी अजून थोडं भाजणार आहे। शेंगदाण्याची पूर्ण साल निघेपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घ्यायचे। आणि शेंगदाणे नेहमीच मीडियम गॅसवर भाजायचे जेणेकरून ते करपूस भाजतात आणि भाजीला सुद्धा चव खूप छान लागते। आणि मी फक्त 2 साहित्यापासून म्हणजेच गव्हाचे पीठ आणि गुळापासून बनवल्या जाणाऱ्या कापण्यांची रेसिपी ही टाकलेली आहे। ती जर तुम्ही पाहिली नसेल तर तीही नक्की जाऊन पहा। तर आता इथे आपले शेंगदाणे भाजून झालेले आहेत। आता मी इथे शेंगदाणे बारीक करणार आहे। तुम्ही मिक्सरवरती बारीक केले तरी चालेल। शेंगदाणे हे खूप बारीक नाही करायचे, असे मोठेसेच ठेवायचे। साधारणपणे एका शेंगदाण्याचे 5 ते 6 तुकडे होतील अशा प्रकारे इथे मी शेंगदाणे बारीक करून घेतलेले आहेत। आणि आता मी इथे 1 वाटीच गूळ घेणार आहे। आणि तुम्ही इथे हा गूळ मिक्सरमध्ये सुद्धा लावू शकता, मिक्सरमध्येच लावा, कारण असा गूळ टाकल्यामुळे खूप चिकटतो। आणि मी ही रेसिपी पहिल्यांदाच बनवली आहे, त्यामुळे मला एवढं माहिती नव्हतं। तर आता मी इथे गॅस मिडियम ठेवलेला आहे, कारण इथे आपला गूळ करपत होता। आणि आता गूळ सर्व मेल्ट झालेला आहे। आणि आता मी एका ताटाला तेल लावून घेतलेलं आहे, तुम्ही तूपही लावू शकता। आता मी त्या गुळामध्ये शेंगदाण्याचा जो आपण बारीक केलेलं होतं ते आता मी इथे घालून घेतलेलं आहे। आणि आता ते हलवून घ्यायचं। आणि याच्यामध्ये मी तेलही थोडंसं टाकलेलं आहे, साधारणपणे 1 पळी तेल तुम्ही इथे घाला, 1 ते 2 पळी। तर आता इथे नीट मिक्स करून घ्यायचं। आणि गाईज, माझ्याकडून चक्की बनवताना एक मिस्टेक ही झालेली आहे, तीही मी नक्की तुम्हाला सांगेन। तर इथे आता मी गॅस एकदमच कमी केलेला आहे, गॅस मी बंद केला तरी चालेल। आणि अजून थोडंसं तेल इथे घालून घ्यायचं। आणि मी ते खूप जास्त तेल घालणार नाही, कारण त्यामुळे खूपच तेलकट अशी चक्की लागते आणि मला ते अजिबात आवडत नाही। साधारणपणे मी इथे 1 पळीच तेल घातलेलं आहे। आता हे मी ताटामध्ये सर्व मिश्रण घेतलेलं आहे। आणि आता हे थोडंसं थंड करून घ्यायचं। आणि त्यानंतर याचे छोटे छोटे गोळे बनवायचे। तर तुम्ही ते पाहू शकता, मी अशा प्रकारे इथे गोल गोल बनवला आहे। आणि आता हे तुम्ही मोठेही गोळे बनवू शकता। आणि माझ्याकडून ही चूक झाली की मी सर्व जे मिश्रण आहे ते प्लेटमध्ये काढलं आणि मला माहीतच नव्हतं की चक्की कसं बनवतात। आणि मी मैसूर पाकाप्रमाणे त्यालाच कापलं, त्यामुळे मला शेवटी कळालं की अशा प्रकारे गोल करायचा आणि ते लाटायचं आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे कापून घ्यायचं चाकूने। आणि असा स्क्वेअर आकार द्यायचा
आणि तुम्ही पाहू शकता इथे आपली चक्की रेडी झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि नेक्स्ट रेसिपी आपल्या चॅनलवरती तुम्हाला कोणती पाहायला आवडेल हेही कॉमेंटमध्ये नक्की सांगा.